नाईट प्लस डे व्ह्यू दोन्ही या वॉकवेचा तुम्हाला पाहायला मिळेल। बेसिकली हा मुंबईचा फर्स्ट एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे जो आहे, जो सिंगापूर बेस्ड थीमवर बनवला गेला आहे। ते इमर्जन्सी एक्झिट सुद्धा दिलाय, बघा इमर्जन्सी एक्झिट। आणि हे मेन तर पूर्ण लाकडाचं आहे, तर इथे हे बघा फायर एक्सटिंग्विशर्स आणि रेती वगैरे पण ठेवली आहे, म्हणजे चुकून आग वगैरे लागली। आणि सेफ्टीसाठी इथे CCTV कॅमेरा। आता आम्ही ऑलमोस्ट एंडपर्यंत पोहोचलो आहे। आणि इथे बघा मस्त किती मस्त टर्न हा। सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। सो सध्या आम्ही आलो आहोत मुंबईला मलबार हिलला, कारण की मुंबईमध्ये ओपन झाला आहे मुंबईचा फर्स्ट एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे। सो सध्या आम्ही मलबार हिलला आहोत आणि इथे एक गगनगिरी आश्रम आहे। तुम्हाला इथे याचं कमला नेहरू मार्ग समोरच आहे। इथं मी मरीन लाईनच्या रस्त्याने आलो आणि तुम्हाला इथून आत जायचं आहे। बघा निसर्ग उतरण मार्ग मुंबई महानगरपालिका, इथून आत जायचं। इथे गाडी वगैरे लावूया आणि वॉकवेला आपण जाऊया। गगनगिरी आश्रम आहे, इथे मी गाडी लावली, इथून सरळ चालत जायचं। बघा इथे असं इकडे बोर्ड पण दिलेत, तर म्हणून स्ट्रेट वॉक करत जाऊया। जसं प्रॉपर असा ट्रॅक आहे वॉकिंगचा, कुंडे पण आहेत। मी इथून चालत आलेलो सकाळी आणि हा आहे एंट्रन्स, अजून ओपन नाही झालं आहे। सकाळचे वाजले आहेत 5:10 आमचा 5चा स्लॉट होता। आणि हे बघा इथे पूर्ण इन्फॉर्मेशन लिहिली आहे जी मुंबई महानगरपालिका आहे। बघा ह्याचा टाईम पण लिहिला आहे 5 ते 9, एलिव्हेटेड नेचर ट्रेल। ते गगनगिरी आश्रम समोर आहे आणि इथून आत जायचं। आता ओपन झालं आहे आणि मी फर्स्ट आहोत। किती वाजलेत? 5:13 रात्री खूप छान दिसतं ना दिवसापेक्षा। सो बेसिकली आता आम्ही आलो आहोत सकाळी 5 वाजता। तर त्यांना तुम्हाला एक स्पेशल गोष्ट या ब्लॉगमध्ये हे असणार आहे की तुम्हाला नाईट प्लस डे व्ह्यू दोन्ही या वॉकवेचा तुम्हाला पाहायला मिळेल। बेसिकली हा मुंबईचा फर्स्ट एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे जो आहे, जो सिंगापूर बेस्ड थीमवर बनवला गेला आहे आणि खरंच खूप सुंदर आहे। आज आय गेस हल्लीच ओपन झालं, तर आम्ही बोललो सकाळी जाऊन कव्हर करूया। आणि आला संध्याकाळी यायचं होतं, पण मी हिला काय बोललो, सकाळी येण्याचे हे फायदे असतात की आपल्याला एक वेळेस तो सनराईजसुद्धा मिळेल, रात्रीचा पण ट्रान्झिशन, रात्रीचा आणि सकाळचा ट्रान्झिशन देखील मिळेल। तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम वाटतं हे, आणि फुल हो मधोमध एकदम। आणि इथे पहिली गोष्ट सगळी माहिती सुद्धा दिली आहे आपल्याला, ती पाहायला सुद्धा मिळेल। इथे जेवढे पण झाडं आहेत, पक्षी वगैरे आहेत, सगळ्यांची माहिती दिली। हे बघ जसं की स्टार्टला पण बघतोय, हे झाडाचं नाव आहे बघा, सीता अशोक, बोटॅनिकल नेम वगैरे दिले, त्याची फॅमिली दिली आहे, त्याचे युजेस दिले, यूज इन आयुर्वेदा फॉर वुमन्स हेल्थ, इन्फ्लमेशन, हे जे झाड आहे त्याची इन्फॉर्मेशन, असं सगळीकडे तुम्ही वाचू शकतात। आता थोडासा अंधार आहे त्यामुळे आता ते दिसणार नाही, डे लाईट झाली की तुम्हाला प्रॉपर आम्ही दाखवू। तर मी चालत एकदम थोडंसं आत आलो आणि तुम्ही बघा पूर्ण गिरगाव चौपाटी दिसते। आता थोडासा अंधार आहे त्यामुळे दिसत नाही, आपल्याला मरीन लाईनचा बीच पण दिसतोय। आणि वरती आहे कमला नेहरू पार्क, आपला म्हातारीचा बूट। आणि बघा ना किती सुंदर वाटतंय चालायला हे। आता तुम्हाला दाखवतो आय गेस, इथून व्ह्यू आहे पहा, हा पूर्ण व्ह्यू आपला। ही आहे खाली गिरगाव चौपाटी आणि हे आहे आपलं मरीन लाईन्स। सो आता मी एका सुंदरशा व्ह्यू पॉईंटवर आलो, जो तुम्ही बघितला असाल, जिथून गिरगाव चौपाटी आणि मरीन लाईन्स दिसते। आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथून जर तुम्ही चालत असाल आणि काय इमर्जन्सी वगैरे झाली तर इथे इमर्जन्सी एक्झिट सुद्धा दिलाय, बघा इमर्जन्सी एक्झिट। आणि हे मेन तर पूर्ण लाकडाचं आहे, तर इथे हे बघा फायर एक्सटिंग्विशर्स आणि रेती वगैरे पण ठेवली आहे, म्हणजे चुकून आग वगैरे लागली। आणि सेफ्टीसाठी इथे CCTV कॅमेरा सुद्धा आहेत। आणि वरती आपला कमला नेहरू पार्क आहे, इथून जायला इमर्जन्सी एक्झिट वगैरे सुद्धा केले की पुढे काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर। पण व्ह्यू खूप सुंदर आहे हा, शूट करा। हे बघा आता किती अप्रतिम वाटतंय, जेव्हा टर्न येतोय ना किती सुंदर दिसतंय। वरती आहे म्हातारीचा बूट आणि आम्ही आलो इथे। आता आम्ही ऑलमोस्ट एंडपर्यंत पोहोचलो आहे। आणि इथे बघा मस्त किती मस्त टर्न हा, इथून बघा फुल मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, फुल व्ह्यू। अँड दिस इज मुंबईज फर्स्ट एलिव्हेटेड फॉरेस्ट वे, सुपर। आणि सकाळचे वाजले आहेत 5:27 आणि मस्त कोकिळांचा आवाज येतोय, सुंदरसा वे आणि मस्त मरीन लाईन सकाळी सकाळी।
पण हा कसं वाटतंय? मस्त. वर्थ कमिंग हिअर. सो आता मी ह्याच्या एंडपर्यंत पोहोचलो. इथून असं जायचं आणि युटर्न मारून परत बॅक टू आपण जिथून आलो मलबार हिल साईडला. किती छान आहे. आता थोड्याच वेळात डे लाईट होईल, सुंदरसा सनराईज होईल, तुम्हाला तोही दाखवू आम्ही. तर आम्ही एकदम मस्त एंडपर्यंत पोहोचलो. आता तुम्हाला जो पार्ट दाखवतो तिथून युटर्न मारून आपण पुन्हा जाणार आहोत. तर आता आम्ही विचार केला की सकाळी सकाळी आलोच आहोत तर 2-3 राऊंड मारू, म्हणजे सकाळचं मॉर्निंग वॉक पण. हा बघा, हा जो पाथ आहे जिथून आपण टर्न मारतो पूर्ण आणि बॅक टू नॉर्मल जिथून आलो त्या रस्त्याला जॉईन होतो. कॅपॅसिटी फक्त 200 लोकांची. हो. क्राऊड झाला आणि एका तासामध्ये फक्त 200 लोकांचा स्लॉट बुक होतो. तर आम्ही सकाळचा 5चा स्लॉट बुक केला. तर 5 ते 6 मध्ये फक्त 200 लोक चालू होतात. आणि नंतर जर तुम्हाला यायचं असेल तो स्लॉट फुल झाला तर तुम्हाला 1 तास वेट करावा लागतो. आता नाही, इथं थोडंफार उजाडलंय बघा. आता मस्त हळूहळू उजाडायला स्टार्ट झालंय. आणि ते खाली ना एक छानसं देऊळ पण आहे. ते मस्त भजनं चालली आहेत. खूप पीसफुल वाटतंय. मस्त कोकिळाचा आवाज आणि एकदम पीसफुल वातावरण. तर आता वाजले आहेत 6:30 आणि जर मस्त उजाडलं आहे आणि ते खूपच पीसफुल वाटतं. सगळे लोक नाही आज पॉईंटला गॅदर झालेत कारण की सनराईजची लोक वाट बघतात. आणि तर मला मगाशी मी एक देऊळ दाखवलं. इथे छान असं भजन वगैरे चाललंय. पक्ष्यांची किलबिल चालू आहे. एकदम निसर्गरम्य वातावरणात. मुंबईसारख्या ठिकाणी असं काय बनलं आहे, खूप चांगली गोष्ट आहे. महानगरपालिकेने खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे याच्यासाठी. सगळे लोक इथे सनसेटसाठी आता आलेत, सनराईजसाठी आलेत. बघूया आता सनराईजसाठी. तर तसंही वातावरण ढगाळ आहे कालपासून. बघू आता सनराईज दिसतोय का आपल्याला. आता मरीन लाईन्स पण बघा किती छान दिसत आहे. हे बघा इथे पक्ष्यांचं व्हाईट थ्रोटेड किंगफिशरचं पण लिहिलं आहे. त्याचं सायंटिफिक नेम, त्याची फॅमिली, त्याचे फीचर्स. हे बघा आता मरीन लाईन्स दिवसा असं कसं दिसतं इथून. छान वाटतं इथून डेला असा व्ह्यू मिळतो तुम्हाला. वरती कमला नेहरू पार्क हँगिंग गार्डन आहे आणि असा हा चालायचा पाथ. मी असं वाटत नाही ना की आपण मुंबईत आहोत, असं वाटतं कुठेतरी मस्त लांब आलो आहे. पण BMCने खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आहे. सिंगापूर बेस्ड असा मुंबईमध्ये बनवला आहे. छान वाटतं. थंडीमध्ये आणि पावसाळ्यात खूप छान वाटेल. कुठे हां हे बघ. छान आहे ना. तर आम्ही आता निघतच होतो आणि नेहाने मस्त सनराईज स्पॉट केला बघा. तुम्हाला जसं बोलून ढगाळ वातावरण आहे तसं असा कसा दिसतो इथून. एकदम ढगांमध्ये लपलेला सूर्य आणि मुंबईच्या आकाशाला उचवणाऱ्या बिल्डिंग्स. काय प्रॉपर सनराईज झाला नाही आहे एकदम ढगाळ वातावरणामुळे. किती छान वाटते. मस्त हिरवगार निसर्गरम्य वातावरण. सूर्य सनराईज बघा जरा परत सूर्य लपला आहे ढगांच्या पाठी. चला आपण निघूया आता. दिवसा असं कसं दिसतं छान. बघा कॅमेराज वगैरे सगळ्यात येते. हे तुम्हाला मगाशी दाखवलेलं मी. इमर्जन्सी फायर सेफ्टीची पण सुविधा इथे दिलेली आहे. आणि आता आम्ही परत एक्झिटकडे जात आहोत. मी निघतच होतो तर एक गोष्ट मी नोटीस केली. याची एवढी काळजी घेतली आहे ना बनवताना. हे बघा इथे ना प्रॉपर असे नेट वगैरे लावलेत म्हणजे पाऊस दरड वगैरे कडे पडू नये. पावसाळ्यामध्ये माती लूज होते तर कधी दरड वगैरे पडू शकते, या ब्रिजला डॅमेज होऊ शकतं. म्हणून यांनी फुल प्रिकॉशन वगैरे आधीच घेऊन ठेवलं आहे बघा.
जसं कोकण रेल्वेमध्ये पण कसं दरडी वगैरे पडतात म्हणून प्रिकॉशन घेतली जाते डोंगराला नेट लावून, तसं इथे पण पूर्ण नेट वगैरे लावून प्रिकॉशन घेतलेले आहे. पावसाळ्यात तरी खूप सुंदर असणार आहे बघ ना, कारण की इथे हे पण आहे बघ पाण्याचा हे पण दिसतो, म्हणजे इथे वॉटरफॉल होत असणार पावसाळ्यात छोटासा, आणि खालून तो वाहून जात असणार. ठीक आहे, पण पावसाळ्यात एकदा येऊया इथे. तो काय एक्झिट आलाय आता. आता तुम्ही पाहू शकता केवढी गर्दी झाली आहे. बरं झालं आम्ही सकाळी आलो, लिटरली पर्सनल आपल्याला मिळालं ते. चला बाहेर, आता आम्ही बाहेर पडलोय. तर तिकीट काउंटर सध्या ओपन नाही झालाय, तुम्हाला ऑनलाईनच करावं लागतं. मी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. पहिले स्कॅनर वगैरे लावलं, तुम्ही डायरेक्ट स्कॅन करून तुम्ही बुक करू शकता. म्हणजे गर्दी पण किती वाढली बघ, खूप लोक आलेत सकाळी सकाळी. तिकीट काउंटर इथे आणि तिथे बघा गगनगिरी महाराजांचं मठ आहे, तिथे देऊळ आहे. तर आता असा आमचा एक ब्लॉग होता छोटासा मुंबईतल्या मुंबईमध्येच. तर होप तुम्हाला हे मुंबईचं फर्स्ट एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे आवडला असेल, जे सिंगापूर बेस्ड होतं, जे आम्ही कव्हर केलं. तर असेच डू व्हिजिट, खूप छान आहे. आणि अर्ली मॉर्निंग किंवा इव्हिनिंगला म्हणजे तुम्हाला नाईट्स आणि दिवसाचा मस्त ट्रान्झिशनसुद्धा मिळेल. तसेच माझ्या चॅनलवर ट्रॅव्हल ब्लॉग्स येत राहतील. मुंबईमध्ये कुठे कुठे काय ओपन झालं आहे, खायच्या गोष्टी, अशा फिरायच्या गोष्टीचे ब्लॉग येतील. चॅनल जरूर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर मी सौरव तुमचा निरोप घेतो न्यासोबत. बाय.